ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिस्लेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याची बॉटल्स फॉर चेंज या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण होण्यासाठी पर्यावरणाची संवर्धनाची चळवळ अधिक बिकट होण्यासाठी मदत होणार आहे। विद्यार्थ्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय, प्लास्टिक संकलन आणि पुनर्प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचं महापौरांनी नमूद केलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षण अधिकारी शेषराव भडे, गट अधिकारी संगीता बामणे, बिस्लेरी इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अंजोली जॉर्ज, बिस्लेरीचे प्रतिनिधी राहुल पाटील यांच्यासह ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्लास्टिकच्या बाटल्या, चॉकलेट, वेफर्सची कव्हर्स, प्लास्टिक पिशव्या, मोबाईल कव्हर्स, शॅम्पूच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी इत्यादी विविध प्रकारचा प्लास्टिकचा कचरा वेगळा करून पुनर्प्रक्रियेसाठी देण्याची सवय विद्यार्थ्यांना लागणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। प्रत्येक नागरिकाने आपल्या घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारल्यास ठाणे शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर बनेल असा विश्वासही महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी व्यक्त केला आहे। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले की शहरात दररोज मोठ्या प्रमाणावरती कचरा निर्माण होतो। महानगरपालिकेची जबाबदारी केवळ कचरा संकलन व प्रक्रिया करण्यापुरती मर्यादित नसून कचरा निर्माण होणारच नाही किंवा तो कमीत कमी निर्माण होईल यासाठी समाजात जनजागृती होणं आवश्यक आहे। प्लास्टिकचं विघटन होण्यासाठी अनेक वर्ष लागतात, त्यामुळे जलप्रदूषण आणि भूमी प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर बनत आहे। पर्यावरण संरक्षणाची सुरुवात विद्यार्थ्यांपासूनच व्हावी या उद्देशाने शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केलं आहे। खरं तर ठाणे महानगरपालिका आणि बिस्लेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने खरं तर सुरू झालेला बॉटल्स फॉर चेंज हा उपक्रम खरं तर ठाणे महानगरपालिकेने राबवण्यात आला आहे। याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळा इन्व्हॉल्व आहेत। उपक्रम या पद्धतीचा आहे की ज्या पद्धतीने प्लास्टिकचा वापर आपण सर्वजण जास्त प्रमाणात करत आहोत, तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात असलेले प्लास्टिक दर आठवड्याला शाळांमध्ये आपल्या टीचर्सकडे जमा करावं आणि त्या प्रत्येक एक मला वाटतं प्लास्टिकला म्हणजे वर्गीकरण आहे प्रत्येक प्लास्टिकमध्ये, आणि ज्या पद्धतीचं प्लास्टिक असेल तर त्याला 1 पासून 5 पर्यंत असे गुण आहेत आणि जो विद्यार्थी सर्वात जास्त गुण मिळवेल आणि जो वर्ग सर्वात जास्त गुण मिळवेल त्याला एक विशिष्ट प्रकारचं बक्षीस ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। विद्यार्थी हे उद्याचे खरं तर नागरिक आहेतच, पण त्याचप्रमाणे स्वच्छता आणि शाश्वत ही नेहमीच आपण जपली गेली पाहिजे। त्याचप्रमाणे मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2023मध्ये मुख्यमंत्री असताना स्वच्छता अभियान हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर राबवला होता आणि तो ठाणे शहरामध्ये त्याच जोमाने मला वाटतं चालू आहे आणि त्याच धर्तीवर हा छोटासा उपक्रम ठाणे महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळांमध्ये आपण राबवत आहोत आणि एक विद्यार्थ्याला मला वाटतं आजचा विद्यार्थी उद्याचा एक भक्कम नागरिक आणि स्वच्छ शहर कसं ठेवू शकेल याची ही सुरुवात मला वाटतं ठाणे महानगरपालिकेतून आपण हा उपक्रम मला वाटतं ठाणे महानगरपालिकेच्या शाळांमधून आपण सुरू केला आहे। पण शिक्षण अधिकारी आणि संचिती मॅडम यांच्याबरोबर आपण याबद्दल चर्चा केली। लवकर ठाणे शहरातील प्रत्येक शाळांमध्येच नाही तर प्रत्येक सोसायट्यांपर्यंत पण हा कार्यक्रम आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू। नमस्ते। बॉटल्स फॉर चेंज हा ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बिस्लेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण प्रत्येक शाळांमध्ये राबवते महानगरपालिकेच्या। त्यामध्ये दर आठवड्याला सुका कचरा हे विद्यार्थी शाळेमध्ये घेऊन येते आणि त्याचं आम्ही ड्राय वेस्ट पासिंग बनवतो। त्याच्यामध्ये शिक्षक गुणांकन देते त्या विद्यार्थ्यांना आणि हा कचरा, सुका प्लास्टिक कचरा हा रिसायकलिंगसाठी बिस्लेरी इंटरनॅशनलतर्फे घेतला जातो। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाची सवय लागते आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये चांगली कामगिरी करतात त्यांना आम्ही पिरियॉडिकली गौरवू आणि शाळांना पण गौरवण्यात येणार आहे। सो हा एक अभिनव उपक्रम आहे ज्याच्यामध्ये सेग्रिगेशन आणि रिसायकलिंगची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजते। यामध्ये आहे
ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांना देखील आपण खरं तर या उपक्रमाबद्दल माहिती देणार आहोत का पोहोचवणार आहोत. हो, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा घेतल्या आहेत आणि पुढील टप्प्यामध्ये आमचा मानस आहे की प्रायव्हेट शाळांमध्ये पण हा आम्ही उपक्रम पोहोचवणार.